नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मी आज आलो होतो इकडं शिरवलीला प्राचीला सोडवायला। तिचं काहीतरी काम होतं इकडं आणि तिला परत 3 वाजता परत घ्यायला पण यायचं आहे। आता मी चाललोय घरी। काय रोड खराब रोड, एकदम बेकार कंडिशन रोडची, हुकुमशेत मार्गाची, हुकुमशेतच्या इथली। मी आता चाललोय घरी आणि घरी जाऊन पहिलं सिंबाला आंघोळ घालणार आहे, कारण की खूप त्याच्यापासून आता जवळजवळ तो महिना झाला असेल। पहिला पाऊस पडला त्यावेळेस मी त्याला घालणार होतो आंघोळ, पण नाही घालता आली। आणि आता त्याला आज आंघोळ घालायला बराच वेळ जाईल। आंघोळ वगैरे घालून झाली का मग 3 वाजता परत प्राचीला पिक करायला यायचं शिरोलीमध्ये। ओय तेरी बिल्ला, लोक पार गाड्या काढते नाही बा रस्त्यातून, पार गाड्या काढते नाही। आपण आता पनसुंबा पेठेत आहे आणि पनसुंबा पेठेतून आता आपण जिथं आपल्या जुन्नरची जुनी वेश आहे, तुम्हाला दाखवतो मी वेश जुन्नर शहराची। तर ही जुन्नर शहराची जुनी वेश। आधी या पेठेत खूप वर्दळ होती, अजूनही आहे, पण इथं जुना बाजार भरायचा। जुन्या काळात इथं पहिला बाजार भरायचा, म्हणून हे सदा बाजार असायचं इथं, म्हणून याला पेठेला नाव सदा बाजार पडलं। सदा बाजारातून पुढं आलो का तुम्ही पाहू शकता ही अशी नगरपालिका आहे इथं। आणि तिथंच खाली छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं स्मारक सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता नगरपालिका। आणि हेच इथं छोटं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक। आणि आता आपण आपल्या घराकडे जाऊया। अरे बाप, रिक्षावाला आला। ओके, काढता येईल गाडी आपली, निघण आरामात। मित्रांनो, मी आता पोहोचलोय घरी आणि आता जाऊया घरामध्ये। आता आपल्या ब्लॉगिंग सेटअपचं एक पार्सल आलेलं आहे। पार्सल, अरे नाही ब्लॉगिंग सेटअपचं नाही आलं। कसलं शर्ट आलंय का? अच्छा, शर्ट आलंय। हा, नक्कीच ऑनलाईन। मला आधी वाटलं की ब्लॉगिंग सेटअप आलेलं आहे, म्हणजे मी वायरलेस माईक मागवला होता, पण वायरलेस माईक नाही, हे मला शर्ट मागवलं होतं, ते शर्ट आलेलं आहे। काय बाबी, इकडे ना, कुठे घेऊन चालली? ए आंबा, अरे तो माझा शर्ट आहे, दे ना। अरे माझ्यासाठी शर्ट आहे तो, माऊ दे ना मला। असं नाही करते माऊ, तू शहाणा आहे की नाही? तुझ्या सायकलला चाक बसवायची ना, दे ना। हा, मी बसवणार ना माऊ, दे ना माऊ, माझे शर्ट दे ना बाबा। खोलून तर पाहू दे कसं आहे। बरं खोल, चल इथे। हा, इथं लाईट आहे, इथं खोल। त्या माईकचं तू वायरलेस माईक आला ना की तो अख्खा तू खोल वाटलंस। ओके, चला, चांगली क्वालिटी आली, हा मस्त क्वालिटी आली। पण छोटा आलाय का? छोटा आलाय, मोठा आहे, छोटा आहे, मोठा आहे। मला छोटा का वाटतोय? सिंबाचा शॅम्पू संपलेला आहे आणि तो आता आणायला जायचा आहे। तर पहिला सिंबाचा जाऊन शॅम्पू घेऊन येऊ, त्याच्यानंतर मग सिंबाला आंघोळ घालतो। हे आहेत का सिंबासाठी? सिंबाचा शॅम्पू संपला होता म्हणून सिंबासाठी आता शॅम्पू घ्यायला। कितीला?
नो हा चांगला आहे. चला सिम्बाचा शॅम्पू संपला होता तो जाऊन आता घेऊन आलेलो आहे आणि आता त्याच्यानंतर आता सिम्बाला आंघोळ घालून घेऊ मस्तपैकी उन्हामध्ये गारगार पाण्याने. हळूहळू घेऊ ना. मला ती बादली आणतो का रे? गरवान वारू नको गे बाई माया नादाला लागू नको. मसाज मसाज ते मेन करायचं ते नाही. घाण बघ इकडे सावली झोप आली तुला जाते चुंबडू. नाही ना सावजानी हे थांब रे नको. दिसायला लागला सिम्बा आता. सिंबडू हे उडी नाही मारायची. हे बघ इकडे बघा सिम्बा बस. बघा आता कसा चिकना दिसायला लागलाय सिम्बा. शंभू वगैरे झालेली आहे सिम्बाची आता. आणि सिंबू हाय बाबा. पावसाचं वातावरण झालेलं आहे. मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि प्राचीचा पण फोन आला होता की मला घ्यायला या म्हणून. तर आता मी चाललो आहे प्राचीला शिरोलीला आणायला. त्याच्यानंतर तिला डायरेक्ट आता नारेंगावला सोडवणार आहे. तिला नारेंगावला सोडवलं की मग आपलं काम संपलं. थोडासा प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. आणि आपला जे व्लॉगिंगसाठी जे डिव्हाइस मागवलं होतं म्हणजे माईक, वायरलेस माईक मागवला होता तो आलेला आहे आता. आणि तोच आपण आता घ्यायला चाललेलो आहे. धन्यवाद शेठ. हे का ओके. तर आता आपलं पार्सल भेटलेलं आहे आणि आता जाऊन प्राचीला घेऊन येऊ. त्याच्यानंतरच पार्सल आपण ओपन करूया आणि मग तुम्हाला दाखवतो की नक्की आलंय काय पार्सलमध्ये. तर चला पहिलं प्राचीला पिकअप करूया. आता प्राचीला सोडवलंय मी नारेंगावला आणि मी निघालोय आता जुन्नरला. तिला शिरोलीवरून घेतलं होतं आणि नारेंगावला आणून तिच्या घरी सोडवलंय. पण माझ्या ध्यानातच राहिलं नाही तिला घेतल्यानंतर की आपल्याला व्हिडिओ करायचा आहे.
तिच्याशी गप्पा मारत मारत नारेगावला आलो, तिला सोडवलं. आता गाडीत एकटा चाललो त्यावेळेस मला आठवतं की मला व्हिडिओ करायचा होता, तो व्हिडिओच केला नाही मी. आणि आता मी चाललो आहे नारेगाववरून जुन्नरला. आणि हे आपलं आलं होतं पार्सल. हे जुन्नरला गेल्यानंतर आपण ते खोलून पाहूया. त्याच्यामध्ये मी वायरलेस माईक मागवलेला आहे डिजिटेकचा, तर तो कसा आहे आणि कसा ऑपरेट होतोय. मित्रांनो, मी आता जुन्नरला पोहोचलेलो आहे, घरापाशी आलेलो आहे. आता गाडी लावून घरात जाऊन ते बॉक्स ओपन करून बघू आपण की नक्की कसा आहे माईक आणि कसा वापरता येईल आपल्याला तो. आता जे डिजिटेकचं जे पार्सल आलं होतं डिजिटेक वायरलेस माईकचं, तर ते अनबॉक्सिंग चाललंय आणि साऊ करते अनबॉक्सिंग. करा लवकर. पटकन खोला माऊ. बघू ना इकडं पहिलं पॅकेजिंग बघू. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये डिजिटेकचा लाइटनिंग पोर्टवाला माईक, वायरलेस माईक आलेला आहे, जेणेकरून आता आपला आवाज याच्याद्वारे चांगला येईल. ब्लॉगिंगमध्ये आलेले आहेत. एक आलं आहे माईक, त्याला इथं ऑन ऑफचं बटन आहे. हा जाणार कॉलरला, कॉलर माईक. आणि हा आहे रिसिव्हर जो मोबाईलला अटॅच होणार आहे, लाइटनिंग पोर्टवाला. आणि ह्या बॉक्समध्ये काय आता साऊ बघतीये. दाखव माऊ काय आहे त्याच्यात. पटकन काढ, एवढा वेळ नाही आहे, कल सुबह पनवेल निकालना आहे. ओके, हे कॅरी करण्यासाठी एक पिशवी भेटली त्याच्यात. आणि हे काय आहे? ओके, C2 USB पोर्ट भेटलं, एक केबल आलेली आहे. या अशा एवढ्या वस्तू याच्यामध्ये भेटलेल्या आहेत. ओके, तर आता मी हे चालू केलेलं आहे आणि मी आता लांब जाऊन पण बघतो की आवाज सेम आवाज आहे का नाही आहे. आता मी जवळजवळ 5-10 फुटावर आलो असन, 10-15 फुट. बघू इथून आवाज मोबाईलला क्लिअर रेकॉर्ड झालेला असेल तर मग डिव्हाइस एकदम ओके काम करते. मम्मी पप्पा पण आलेले आहेत, आत्ता घरात आलेले. अरे ताई, मोटर बंद कर, पाणी हे झाले, टाकी भरली. तर डिव्हाइस काम करते खूप छान प्रकारे. मागच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की डिव्हाइसमुळं म्हणजे वायरलेस माईकमुळं आवाज ब्रेक होत नाहीये आणि क्लिअरली आणि लाऊड आवाज येतोय. पहिला आपल्या व्हिडिओला जेव्हा मी मोबाईलवर ब्लॉग करतोय तर त्याच्यामुळं मोबाईल जेव्हा मी माझं शूट करत असेल तेव्हाच लांब जायचा. लांब गेल्यामुळं काय व्हायचं, आवाज कमी यायचा. आता हे डिव्हाइस वापरतोय त्याच्यामुळं आवाजाचा आता प्रॉब्लेम येणार नाही. खूप जणांचा फोन आला होता की सौरभ आवाज कमी होतोय, काहीतरी कर त्याच्यासाठी. तर आता हा उपाय केलेला आहे, तर बघूया किती सक्सेस होतोय. तसं मागच्या क्लिपमध्ये तर ओके वाटलेलं आहे की मी 10-15 फुटावर जाऊन पण आवाज एकदम व्यवस्थित रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यामुळे एवढ्या डिस्टन्सवरती तर हा आवाज चांगला रेकॉर्ड झाला पाहिजे. आणि आता मी सिम्बाला घेऊन आलेलो शाळेवरती, थोडंसं रोजप्रमाणे त्याला थोडंसं मोकळं फिरण्यासाठी, आणि डॉगला थोडंसं मोकळं फिरून दिलं पाहिजे. आज सिम्बाचे फर एकदम असा सॉफ्ट लागतोय कारण की आज त्याला आंघोळ झालेली आहे त्याची, त्याच्यामुळं तो खूप सॉफ्ट असा फील होतोय. हात फिरवला की एकदम सॉफ्ट वाटतोय. डिजिटेकचं एकदम छान प्रोडक्ट लागलंय, आवाज एकदम क्लिअर येतोय. आणि तरी अजून वापरून पाहूया किती चांगलं प्रोडक्ट आहे. तरी बिल्ड क्वालिटी वगैरे तर चांगली आहे, 1000 रुपयाच्या मानाने एकदम मस्त आहे.
ॲक्च्युली हे 900 रुपयाच्या 950 रुपयाच्या आसपासच आलं होतं, पण मी थोडंसं फास्ट डिलेवरी मागवली होती. 70 रुपये एक्स्ट्रा लागले, त्याच्यामुळे 1028 समथिंग 1024 असं काहीतरी मला पडले होते ते. पण ठीक आहे, चांगलं डिव्हाइस आहे. आणि हा व्लॉग मी इथंच एंड करतो आहे. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सपोर्ट करत राहा. 500 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत, तर आपल्याला 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत, तर त्याच्यासाठी सपोर्ट करा. वॉच टाईम वाढवायलाही मदत करा. 4000 आवर्सचा आपल्याला वॉच टाईम पूर्ण करायचा आहे, हे ध्यानात राहू द्या. अरे इथं काय चाललंय? ओके, काहीतरी वायरीचं काम करतायत ते. तर असंच सपोर्ट राहू द्या आणि असंच माझ्यावर प्रेम राहू द्या. आज बड्डे उद्या आहे, पण मला तुम्ही लोकांनी आजच विश केलं, त्याच्यामुळं देखील तुमचं मी आभारी आहे. असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या. धन्यवाद. सिम्बा चल इकडे.